दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सध्या महिलांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न ऐरणीवर आलाय। काही दिवसांपूर्वी स्त्रीरोग तज्ञ नसल्याने पेठ येथील गरोदर माता व बाळाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती। त्यातच आता कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयातही स्त्रीरोग तज्ञांचे पद रिक्त असल्याचे निदर्शनास येते। जोखमीची माता म्हणून जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेल्या मातेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाल्याने पुन्हा एकदा गरोदर मातांची ग्रामीण भागात होणारी उपेक्षा समोर आली आहे। देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतोय, पण तरीही ग्रामीण भागात आजही महिलांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न आहे। विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ पद रिक्त असल्याने गरोदर मातांची हेळसांड होते। कळवण तालुक्यातील गोळाखाल येथील माता प्रसूतीसाठी दिनांक 6 एप्रिल रोजी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली, परंतु तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या मातेने यापूर्वी केलेल्या सोनोग्राफीच्या अहवालाची तपासणी केली असता अहवालात गर्भामध्ये असलेल्या बाळाचे हृदय हे विरुद्ध बाजूने असून त्याच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदर्शनास आले। सदर बाळाला लागणाऱ्या आवश्यक त्या सुविधा कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्याने त्या मातेला जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला। उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिकेने सदर मातेला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले, परंतु वणीजवळच या मातेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाल्याने नातेवाईकांची एकच तारांबळ उडाली। सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन गेलो, ते सांगतात थोडं बाळाला बोर करायचं, नाशिकला बोर पाठवलं। आम्ही थोडं घाबरलो, नाशिकला मध्ये पाठवलं। नेमक्या पुढे वणीच्या पुढे आलो नाही, मग तिच्या जीवावर आलं, मग गाडीत मोकळी झाली, मग तिथून गाडीत फिरावं डिलिव्हरी झाली। संबंधित रुग्णवाहिकेच्या चालकाने प्रसंगावधान राखून वणी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका वळवली। तेथील उपस्थित बालरोग तज्ञ डॉक्टर नेहा सिंगल यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल करून घेत माता व बाळावर आवश्यक ते प्राथमिक उपचार केले व पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले। कळवण उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ हे पद आजही रिक्त आहे। जर स्त्रीरोग तज्ञ रुग्णालयात उपलब्ध असते तर कदाचित रुग्णवाहिकेमध्ये प्रसूती होण्याची वेळ सदर मातेवर आली नसती। यामुळे नागरिक संताप व्यक्त करतात। जोखमीच्या मातांना जिल्हा रुग्णालयात पाठवताना आवश्यक त्या सुविधा असलेल्या रुग्णवाहिकेतच पाठवणे आवश्यक आहे, परंतु ग्रामीण भागातील गरोदर मातांना नेहमीच आरोग्य सेवा मुबलक प्रमाणात न मिळता त्यांची हेळसांड होत असते। तरी संबंधित विभागाकडून याची दखल घेत ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध होतील, तसेच रिक्त पदे लवकरात लवकर भरली जातील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी कोट्यवधी रुपये आरोग्यासाठी आणल्याची चर्चा होत असताना ग्रामीण भागातील गरोदर मातांची आवश्यक मुबलक सुविधा अभावी तसेच रिक्त असलेल्या पदांमुळे उपेक्षा होत असून याकडे शासन व लोकप्रतिनिधी लक्ष देतील का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी।